एसएन न्यूज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक बातम्या। पुणे रेल्वे प्रशासनाचा निर्णय, प्रवाशांना गाड्यांच्या प्लॅटफॉर्मची माहिती 1 तासाने मिळणार। पुणे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी गाड्यांच्या आगमनाच्या प्लॅटफॉर्मची माहिती 1 तास आधी देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे गर्दी आणि चेंगराचेंगरी टाळता येईल। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामींना उच्च न्यायालयाची 2 आठवड्याची मुदत। निवडणूक आयोगाच्या अटींचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने आमदार प्रवीण स्वामींना आपले म्हणणे मांडण्यासाठी 2 आठवड्याची मुदत दिली आहे। बांगलादेश विरुद्धच्या क्रिकेट सामन्यात 6व्या विकेटासाठी मोठी भागीदारी। बांगलादेशच्या 35 धावांवर 5 विकेट्स पडल्यावर तौहिद हृदय आणि जाकीर अली यांनी 6व्या विकेटसाठी 90 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करून डाव सावरला। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सचिवालयात पदभार स्वीकारला। शपथविधीनंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सचिवालयात औपचारिकपणे पदभार स्वीकारला आहे। ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी सरकारचा सल्ला, आक्षेपार्ह सामग्री टाळावी। सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्मना मुलांसाठी आक्षेपार्ह, अश्लील आणि आक्षेपार्ह सामग्री दाखवू नये, तसेच नियमांचे पालन करावे असा सल्ला दिला आहे। शक्तीपीठ महामार्ग विरोधात 12 मार्चला आझाद मैदानावर मोर्चा। कोल्हापूर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात 12 मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यात 12 जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी अज्ञात व्यक्तीकडून ईमेलद्वारे देण्यात आली आहे। मुंबईच्या दादर परिसरातून 10 कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी कोल्हापुरात बैठक। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी कोल्हापुरात राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली आहे, ज्यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल। मंत्रिमंडळाच्या परवानगी विना धनंजय मुंडेकडून निधी वर्गीकरणाचा आरोप। मंत्रिमंडळाच्या परवानगीशिवाय धनंजय मुंडे यांनी निधी वर्गीकरणाचा आदेश दिल्याचा आरोप करण्यात आला आहे, ज्यामुळे 200 कोटी रुपयाच्या घोटाळ्याची शक्यता वर्तवली जात आहे। अशाच नवीन बातम्यांसाठी बघत रहा एसएन न्यूज चॅनल महाराष्ट्र। धन्यवाद।